महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती बैठक केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न। जळगाव जिल्ह्याची जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। यावेळी विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तात्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले। तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, माध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी, दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्ज्वल इन्शुरन्स योजना, सर्व शिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला। यावेळी बैठक अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व सहअध्यक्ष खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह आमदार श्री संजयजी सावकारे, आमदार श्री सुरेश राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, ॲडव्होकेट SP श्री नखाते, मनपा आयुक्त श्री ज्ञानेश्वर ढेरे, DFO श्री जमीर शेख व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।